तुम्ही पण असं म्हणतात ना, की पैसे कुठे गेले समजतच नाहीये. सॅलरी येते, पण 2 आठवड्यातच गायब. मग एंड ऑफ द मंथला मॅगी, गिल्ट आणि बँक बॅलन्स 0. जर हे रिलेटेबल वाटतंय, तर हो, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. माझ्या जवळच्या 80% मुली पैशांचं मॅनेजमेंट नीट करत नाहीये. शॉपिंग चालू असताना आपण ॲड टू कार्ट करत राहतो. पण एंड ऑफ द मंथला आपल्याला नोटिफिकेशन येते की युअर बँक बॅलन्स इज ₹123 आणि मग टेन्शन, पॅनिक आणि मग कटआउट चालू. मी सुद्धा अशीच होते. पण एक दिवस जाणवलं की मेकअपपेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझं मनी ग्लो अप आहे. जेव्हा माझी पहिली सॅलरी आली, तेव्हा मला वाटलं की आता जग माझंच आहे. आणि फर्स्ट सॅलरी तर ते सेलिब्रेट करण्यासाठी मी माझ्या फ्रेंड्ससोबत शॉपिंगला गेले. महागड्या कॅफेमध्ये डिनर केला, लंच केलं आणि 2 आठवड्यातच माझं बँक बॅलन्स 0. आय नो. म्हणजे लिटरली 2 आठवड्यातच माझे पैसे सर्व संपले. फोनवर नोटिफिकेशन की युअर बँक बॅलन्स हॅज ₹123 ओन्ली. तेव्हा जाणवलं जर मी असंच स्पेंड करत राहिले ना, तर मला नेहमी स्ट्रगल करावं लागणार आहे. आणि मग त्या दिवसानंतर मी 3 रूल्स सुरू केले. बजेट, इन्व्हेस्ट आणि सेव्हिंग्ज. आणि बिलीव्ह मी, माझं लाईफ बदललं. आता मी माझ्या पैशांवर कंट्रोल ठेवते. पैसे माझ्यावर कंट्रोल नाही ठेवत. पहिली स्टेप आहे, मी माझ्या पैशांचं ट्रॅक ठेवायला सुरुवात केली. मी नोशन ॲप यूज करते ट्रॅक ठेवण्यासाठी. मी पाहिलं आहे की लोकं डायरीमध्ये लिहितात किंवा नोट्समध्ये लिहून ठेवतात, कुठे काय खर्च झालं, कुठे झाला, हे सर्व. तर ते लिहिताना मला समजलं की या जो फिक्स आयटम्स आहे, जसं की माझं रेंट, मोबाईल रिचार्ज, बिल, ट्रॅव्हलिंग, यामध्ये फिक्स एवढा खर्च होतच आहे. तर मी 50-30-20 रूल यूज करायला स्टार्ट केलं. तर 50 म्हणजे 50% ऑफ युअर नेसेसिटीज. जर तुमची सॅलरी 50,000 आहे, तर त्यातलं 50% तुमच्या नेसेसिटीजमध्ये जाणार. नेसेसिटीज म्हणजे तुमचं बिल, रेंट, मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, ट्रॅव्हलिंग, या सर्वांमध्ये तुमचं 50% जाणार. 30% वॉन्ट्समध्ये. तुम्हाला शॉपिंग करायची आहे, मूव्हीज, कॅफेज, गिफ्ट्स, ट्रिप, वॅकेशन, यामध्ये तुमचं सॅलरीमधलं 30% जाणार आणि 20% सेव्हिंग्ज होणार. फॉर एक्झाम्पल, माझी सॅलरी 50,000 आहे, तर त्यामधलं 50% नेसेसिटीज म्हणजे 25,000 मी नेसेसिटीजमध्ये टाकणार. त्यामध्ये सर्व इन्क्लूड असणार. ट्रॅव्हलिंग, लाईट बिल, ट्रॅव्हलिंग, रेंट. 30% मूव्हीज, वॅकेशन्स, फ्रेंड्ससोबत चिल आउट करणं, हे सगळं 30% जाणार आणि 20% म्हणजे 10,000 ही माझी सेव्हिंग्ज असणारच नेहमी. फर्स्ट मंथ थोडंसं टफ जातं, पण त्यानंतर आपल्याला सवय होते आणि त्यानंतर आपण आपले पैसे कुठे जात आहेत हे आपल्याला समजतं. सो दिस इज अ ग्रेट मनी मॅनेजमेंट टेक्निक. गर्ल्स, सेव्हिंग म्हणजे मोठी रक्कम सेव्ह करणं असं नाही. छोट्यापासून चालू करा. स्मॉल अमाउंट आपण सेव्ह करू शकतो. मी माझी जेव्हापासून सॅलरी यायला चालू झाली, तेव्हापासून मी फक्त दर महिन्याला ₹500 बाजूला काढून ठेवायचे महिन्यातून. तर ₹500 असे जमा करत, करत 6 महिन्यानंतर त्याचे ₹3,000 झाले. तर त्या ₹3,000 मी म्युच्युअल फंडमध्ये टाकले. ऑलरेडी इकडे 500-500 मी सेव्ह करत आहे. पण हे 3,000 आता माझ्यासाठी काम करतायत, की मला ते वाढवून देतायत पैसे. जेव्हा आपण हळू-हळू चालू करतो, तेव्हा तुमचं ब्रेन एक पॉझिटिव्ह सिग्नल घेतं. ओके, मी पण सेव्ह करू शकते आणि हळू-हळू अशीच सेव्हिंग हॅबिट बनते. थर्ड आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललं ना, तर मुली घाबरतात. पण ते रॉकेट सायन्स नाही आहे. ऑब्व्हियसली आपल्याला त्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे. पण जर तुम्ही चालू करताल इन्व्हेस्टमेंटबद्दल शिकायला किंवा इन्फॉर्मेशन घ्यायला. मी यूट्यूबवरून इन्फॉर्मेशन घेतली. मी माझ्या पेरेंट्सला विचारलं, फ्रेंड्सला विचारलं जे ऑलरेडी खूप वर्षापासून करतायत. आणि यूट्यूब इज द बेस्ट वे. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत
तुमच्या लँग्वेजमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. तर तुम्ही ते यूज करू शकतात आणि इन्फॉर्मेशन घ्या, कारण इन्व्हेस्टमेंट ही आत्ता खूप जास्त गरजेचं आहे. मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केलं, SIP चालू केली. माझ्या सॅलरीमधलं 20% मी आत्ता इन्व्हेस्ट करते. ते फिक्स आहे, म्हणजे ते नॉन निगोशिएबल आहे. मी त्यासोबत कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही. 20% माझं सेव्हिंग्समध्ये जाणार. हो, मी गोल्ड सेव्हिंग्स पण चालू केली आहे आणि मी सुरुवात केली होती SIPने. स्टार्टिंग ₹500 चालू केलं होतं, जास्त नाही. त्यानंतर हळू-हळू मग म्युच्युअल फंड जशी मला इन्फॉर्मेशन भेटली, मला समजलं ओके मग मी इकडे पैसे टाकू शकते. तर मग मी हळू-हळू म्युच्युअल फंड चालू केलं, मग स्टॉक्स आणि मग गोल्ड सेव्हिंग्समध्ये चालू केलं. काहीही चालेल, गोल्ड सेव्हिंग्स, म्युच्युअल फंड, SIP, डिपॉझिट्स, रेकरिंग डिपॉझिट्स काहीही चालेल, पण हळू सुरू करा आणि इन्फॉर्मेशन घेत राहा. पैसे बँकेमध्ये ठेवून ना ते वाढणार नाही आहेत किंवा शॉपिंग करून कोणतीही मटेरियलिस्टिक वस्तू घेऊन ते वाढणार नाही आहेत. पण जर तुम्ही त्याच पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावलं, तर ते वाढतील. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचे पैसे तुमच्यासाठी एक्झॅक्टली काम करत आहेत. गर्ल्स, पैशांचं मॅनेजमेंट लक्झरी नाही आहे. ही खूप जास्त नेसेसिटी आहे. जर तुम्ही पैसे कमवत आहात, तर तुमचा पैशांचा कंट्रोल तुमच्याजवळ ठेवा. मी अशा खूप जणांना पाहिलं आहे, की स्पेशली मुलींमध्ये, की सॅलरी आली, की ती पूर्ण सॅलरी त्यांच्या पेरेंट्सला देतात, जो की चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं, की जर तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या पैशांचं मॅनेजमेंट स्वतःला करता आलं पाहिजे. ऑब्व्हियसली पेरेंट तुमचं चांगलेच होणार. ते तुमचे पैसे चांगल्याच ठिकाणी यूज करणार, पण ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घ्यायला पाहिजे. ना की तुम्ही डिपेंडंट राहायला पाहिजे तुमच्या पेरेंट्सवर किंवा तुमच्या पार्टनरवर. आपण जेव्हा ट्राय करतो ना, की आपलं फ्युचर सेक्युअर व्हायला, तेव्हाच कॉन्फिडन्स वाढतं आणि हे सर्व ना एक ग्लो अप जर्नीचं पार्ट आहे. ट्रस्ट मी, आत्ता मी माझे पैसे स्वतः मॅनेज करते. हो, मी ॲडवाईस घेते माझ्या पेरेंट्सकडून, माझ्या फ्रेंड्सकडून. बट मी कोणावर डिपेंडंट नाही आहे, की ओके त्यांनी जर हे केलं तरच मी करेल, नाही. मी स्वतः इन्फॉर्मेशन घेते, स्वतः माझे पैसे मॅनेज करते आणि मी आता गिल्ट फ्री शॉपिंग करू शकते. विच इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस थिंग. कारण मला माहीत आहे, की माझं पैसा ऑलरेडी सिक्युअर आहे, सेव्ड मी केली आहेत खूप जास्त. तर जर तुम्ही मेकअप, स्किन केअर, तुमच्या आउटफिट्सवर एवढं सगळं काम करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, तर मला वाटतं स्वतःच्या फायनान्शियल ग्लोवर सुद्धा तुम्ही काम नक्कीच करू शकता. स्मार्ट मनी हॅबिट्स इक्वल टू पीस ऑफ माइंड प्लस कॉन्फिडन्स प्लस फ्रीडम. तर चला मग आजपासून सुरुवात करूया एक छोट्याशा स्टेपने. नोटबुक काढा आणि त्यामध्ये लिहा तुमचं सेव्हिंग गोल आणि आजपासूनच तुमचं पैसे कुठे जात आहे ते सुद्धा ट्रॅक करा. कमेंट करा की हो, मी माझ्या पैशांचं रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेते. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत, कारण इंडिपेंडेंट गर्ल्स नॉट जस्ट अर्न, दे मॅनेज स्मार्टली. सबस्क्राईब करा आणि आपण सगळेजण मिळून एक फायनान्शियल ग्लो अप करूया, इनसाइड अँड आउट. बाय.